तर आज गेलतो आपण विदर्भातल्या वर्षातून एक वेळा दर्शन होणाऱ्या मंदिराला म्हणजे धारगड. तर नमस्कार मंडळी, आजचा श्रावणचा तिसरा सोमवार, तर अर्ध्या रात्री आपण निघालो धारगड जाण्यासाठी. मग पोपटखेडून 30 किलोमीटरचा घाट प्रवास करून आपण पोहोचतो धारगडच्या पार्किंग पाशी. मग तिथून 2 किलोमीटर पैदल चालत आपल्याला यायला लागते मंदिराच्या स्थळपाशी. आणि धारगड हे आपल्या अकोटवरून फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तिथे पोहोचल्याबरोबर सुरुवातलाच आपल्याला एक शिवलिंग आणि मारुतीचं एक छोटंसं मंदिर बघायला मिळते. आणि येथे खाया पियात आणि जेवणाची सुविधा काही कमी नाही आहे, काऊन की येथे दरवर्षी हजारो भक्तांसाठी जेवणाची सुविधा वाटप ठेवण्यात येते. आणि फक्त आपल्याला इथे मुक्काम आणि झोपाच्या सुविधा थोडा प्रॉब्लेम येतो, कारण की हे मंदिर वर्षातून एक दिवस श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी उघडण्यात येते. आणि येथे पहाडाच्या वरतून आपल्याला नैसर्गिक एक धबधबा पाहायला मिळतो. आणि मित्रांनो, ती कोणतं मंदिर नाही आहे, एक मोठा गुफा आहे आणि त्या गुफामध्ये एक शिवलिंग स्थापित आहे. आणि हे जे गुफा आहे खूप प्राचीन काळापासून आती आहे. मग काय थोडा वेळ लाईनीत लागून आपल्याला दर्शन होतात महादेवाचे. आणि पोट्टे होते आपल्याला 4 शिवलिंग आणि महादेवाची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. मग काय बढियापैकी जल अर्पण करून आपण ना महादेवाचे दर्शन घेतले. आणि थोडं बाहेर येताना आपल्याला महादेवाची भव्य आणि सुंदर मूर्ती पाहायला मिळते. आणि जाताना आपण पाहिलं या